नमस्कार. आज आपण बनवणार आहे बांगड्याचा रस्सा. हा रस्सा तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. सगळ्यात आधी बांगडे घेऊन ते स्वच्छ धुवून त्याचे बारीक काप करून घेतले. त्यानंतर आता मसाल्याची तयारी करून घेऊया. मसाल्यासाठी खोबरं, कांदा, कोथिंबीर, तीळ, जिरं, आलं लसूण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक पेस्ट तयार करून घेऊया. आपला ओला मसाला सुद्धा आता तयार झाला. आपण आता बांगड्याचा रस्सा तयार करायला घेऊया. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा तेलावरती व्यवस्थित परतवून घेऊया. त्यामध्ये आपण जो ओला मसाला तयार केलेला आहे किंवा त्यालाच आपण वाटण सुद्धा म्हणू शकतो, ते तेलामध्ये टाकून घेऊया. तेलावरती व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरता लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून घेऊया. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाला तेलावरती परतवून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये आपण जे बांगड्याचे काप करून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे. थोडासा कोकमचा आगळसुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर गरम पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून बांगडे शिजवून घेऊया. कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता. 10 मिनिटात गरमागरम बांगड्याचा रस्सा तयार झाला. यालाच तुम्ही कालवण सुद्धा म्हणू शकता. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे बांगड्याचं कालवण बनवता ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.